गुरुपौर्णिमेच्या द्वितीयेला विदर्भ पंढरी श्री क्षेत्र धापेवाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी पहाटे 4 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। या महापूजेनंतर यात्रेकरूकरिता प्रवेशद्वार खुले करण्यात आले। गेल्या 2 दिवसांपासून असंख्य दिंड्या धापेवाड्याकडे कूच करताना दिसत होत्या। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रीघ लावली होती। यात्रेच्या रात्रीपासून ते दुपारपर्यंत सुमारे 150 दिंड्या विदर्भ पंढरीत दाखल झाल्या होत्या, तर 4 लाखांवर भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले। दर्शनासाठी भाविकांच्या रीघ लागल्या होत्या। गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून वारकरी शेतकऱ्यांनी शेतात यंदा चांगले उत्पन्न व्हावे व मालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळावा म्हणून विठुरायाकडे साकडे घालत होते। यावर्षी छोट्या मोठ्या वस्तूंची दुकाने सुद्धा फार कमी दृष्टिक्षेपात पडत होती। शेकडो स्वयंसेवक भाविकांच्या सेवेत दिसत होते। आज दिवसभरात दुपारपर्यंत सुमारे 3 लाखांच्या वर तर रात्रीपर्यंत सुमारे 80,000 भाविक धापेवाड्यात दाखल होण्याची शक्यता मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्तविली आहे। याकरिता मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले होते। कळमेश्वर सावनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर एसटी महामंडळांकडून यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।